Welcome, dear students. Online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we have studied about pest and disease control part second. In this, we studied different types of pest. In today's lecture, we are going to study different types of diseases. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ डिसीजेस पाहणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस क्रायटेरिया डिसीज आर क्लासिफाईड ॲज बिलो. ऑन द बेसिस ऑफ सिम्पटम्स ऑफ डिसीजेस. आता या डिसीज म्हणजे रोगांच्या जे सिम्पटम्स आहेत त्यांचं जी लक्षणं आहेत त्या लक्षणावरनं डिसीजचे या ठिकाणी 5 ते 6 टाइप्स या ठिकाणी पडतात ऑन द बेसिस ऑफ सिम्पटम्स ऑफ डिसीजेस. फर्स्ट, मोझॅक डिसीज. ड्यू टू uneven development of chlorophyll when color variation and alternate light green patches develop on plant, that disease is called as mosaic. तर मोझॅक जो डिसीज आहे तर तो ओळखण्याची जी लक्षणं आहे सिम्पटम्स ऑफ डिसीज त्यामध्ये अनइवन डेव्हलपमेंट ऑफ क्लोरोफिलची अनइवन डेव्हलपमेंट होते, कलर व्हेरिएशन होतं, त्यामध्ये अल्टरनेट लाईट ग्रीन पॅचेस त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी पहिलं जे पिक्चर्स दाखवलं आहे या ठिकाणी लीफ वरती पहा अल्टरनेट जे पॅचेस आहेत कलर त्या ठिकाणी येलो, ग्रीन, व्हाईट पॅचेस, व्हाईट फेन्स असं या ठिकाणी झालेलं आहे, तर तो मोझॅक डिसीज म्हणून ओळखला जातो. देन सेकंड डिसीज ब्लास्ट. सेकंड डिसीज जो आहे तर तो ब्लास्ट when the entire leaf blade, bud or other plant parts are involved resulting in quick death of the part or whole plant, that disease is called blast. तर ब्लास्ट कशाला म्हणायचं तर एंटायर लीफ ब्लेड त्याचं पूर्ण पान किंवा बड किंवा अदर प्लांट पार्ट जो आहे तो त्याची क्विक डेथ होते. होल प्लांट जो आहे तर त्याच्यावरती पॅचेस पाहायला मिळतात आपल्याला व्हाईटिश. तर या ठिकाणी पिक्चर मध्ये पहा अशा पद्धतीने या ठिकाणी राईसचं प्लांटचे चित्र आहे. लीफ त्याच्यावरती पॅचेस पडलेले आहेत आणि नंतर प्लांटची पूर्ण डेथ होते, प्लांट सुकून जातं. फॉर एक्झाम्पल ब्लास्ट इन राईस. राईस मध्ये हा ब्लास्ट डिसीज पाहायला मिळतो. देन थर्ड, रॉट डिसीज. इन सच डिसीज अफेक्टेड टिश्यूज गेट डिसइंटिग्रेट. रॉट डिसीज मध्ये काय होतं टिश्यू डिसइंटिग्रेट होतात, टिश्यू त्या ठिकाणी मरण पावतात, काळे पडतात आणि अल्टिमेटली प्लांट त्या ठिकाणी डाय होतं. फॉर एक्झाम्पल रूट रॉट, स्टेम रॉट, कॉलर रॉट डिसीज. या ठिकाणी पिक्चर मध्ये पाहायला मिळते रॉट डिसीज झाल्यानंतर पूर्णपणे रूट्स आणि त्याची जी स्टेम आहे ती पूर्णपणे ब्लॅकिश कलर त्याला आलेला आहे, नंतर ते प्लांट पूर्ण डाय होते. तर हा रूट रॉट डिसीज आहे. देन स्मट डिसीज. इन दिस डिसीज देयर इज डेव्हलपमेंट ऑफ सोराय which are filled with masses of spores that gives them deep brown to black color. आता या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ सोराय. सोराय म्हणजे काय तर या ठिकाणी ब्लॅकिश ब्राऊन पावडर त्या ठिकाणी तयार होते, स्पोर्स तयार होतात पावडर फॉर्म मधले आणि पूर्णच्या पूर्ण जे ग्रेन आहे किंवा जी ओंबी आलेली असते किंवा कणीस आलेला असते तर ते कणीस पूर्णच्या पूर्ण काळं पडून जातं, पावडर फॉर्म मध्ये त्या ठिकाणी ते पाहायला मिळतं. त्याला मराठीमध्ये आपण काणी रोग असं म्हणतो. द माल फॉर्मेशन अफेक्ट्स फ्लोरल स्ट्रक्चर्स, बर्ड्स अँड लिव्स. आणि असं जर माल फॉर्मेशन त्या ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी फ्लोरल पानं किंवा फुलं जी आहेत त्याचबरोबर बर्ड्स अँड लिव्स पान त्या ठिकाणी अफेक्ट होतात. फॉर एक्झाम्पल जवार स्मट. या ठिकाणी ज्वारी मधला काणी रोग जवार स्मट किंवा व्हीट मध्ये पण येतो, गव्हाची ओंबी या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेली आहे. अशा पद्धतीने ही पूर्णपणे काळी पडते आणि ती जर धान्यामध्ये मिक्स झाली तर पुढच्या सीझनला पण त्या ठिकाणी सोईंग मध्ये आपण ते वापरलं बियाणे तिथं तो रोग आपल्याला पाहायला मिळतो. देन कॅन्कर. Crocky growth often develop
is affected parts. It causes localized death of the tissue, but in several infections they may girdle the stems and kill the plants. तर कॅन्कर जो डिसीज आहे तो आपल्याला या ठिकाणी क्रॉकी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सिट्रस कॅन्करचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर सिट्रस मध्ये या ठिकाणी पहा त्या फ्रूट वरती लिव्स वरती कशा पद्धतीनं स्पॉट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीनं हा डिसीज या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर पूर्ण प्लांट्स त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अफेक्ट मध्ये येतात. स्टेम्स त्याचबरोबर सेव्हरल इन्फेक्शन्स ग्रिडल द स्टेम्स अँड किल द प्लांट्स आणि पूर्ण प्लांट त्या ठिकाणी त्याची डेथ होते. देन सिक्स डिसीज इज रस्ट. पुढचा जो डिसीज आहे तो आहे रस्ट डिसीज. इन्फेक्शन बिंग व्हेन अ स्पोर लँड्स ऑन प्लांट सरफेस. प्लांटच्या सरफेस वरती स्पोर्स त्या ठिकाणी येतात. इन्फेक्शन इज लिमिटेड टू प्लांट पार्ट ॲज अ लीव, पेटियोल अँड टेंडर शूट्स. त्याचं जे इन्फेक्शन्स आहे तर ते इन्फेक्शन पानांवरती त्याचबरोबर पेटियोल्स अँड टेंडर शूट्स जे काही कवळ्या फांद्या असतात त्यांच्यावरती ते जास्त दिसतात. इट मे डिस्प्ले साइन्स ऑफ इन्फेक्शन सच ॲज रस्ट, फ्रुटिंग बॉडीज. त्याचं जे साईन आहे ते रस सारखंच त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता या ठिकाणी व्हीट रसचं पिक्चर दिलेलं आहे. व्हीट रसचं लिव्ज वरती अशा पद्धतीने त्या ठिकाणी तांबूस रंगाचे स्पोर्स पाहायला मिळतात. मराठीमध्ये आपण त्याला तांबेरा रोग म्हणतो. व्हीट मध्ये 3 टाईपचे रस्ट आहेत, लीफ रस्ट, ट्राइप रस्ट अँड स्टेम रस्ट. देन सेकंड टाइप इज ऑन द बेसिस ऑफ अफेक्टेड प्लांट पार्ट्स. तर पहिला पाहिला आपण ऑन द बेसिस ऑफ सिम्पटम्स. सिम्पटम्स नुसार त्या ठिकाणी डिसीजचे आपण टाइप पाहिले. त्यानंतर पुढचं आहे ऑन द बेसिस ऑफ अफेक्टेड प्लांट पार्ट्स. प्लांट पार्ट्सच्या अफेक्ट नुसार त्या ठिकाणी 5 डिसीज आहेत. रूट डिसीज, रूट रॉट. रूट वरती येणारे जे डिसीज आहेत त्यानुसार त्याचा टाइप पडतो. फॉर एक्झाम्पल रूट रॉट. देन स्टेम डिसीज, ते फक्त फांद्यांवरती येतात. त्यामध्ये ट्युमर्स. ट्युमर्स मध्ये काय होतं तर एक फुगवटा त्या ठिकाणी प्लांट्स वरती तयार होतो, त्याला आपण ट्युमर्स असं म्हणतो. देन फ्लावर डिसीज, फक्त ते फ्लावर वरती येतात. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल स्मट डिसीज. देन फ्रूट डिसीज. फ्रूट डिसीज म्हणजे काय, फक्त फळांवरती येतो. फॉर एक्झाम्पल पोटॅटो स्कॅब. या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे. पोटॅटो वरती अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे ते डेव्हलप होतं आणि पूर्ण पोटॅटो त्या ठिकाणी खाण्यायोग्य राहत नाही. तो झाला पोटॅटो स्कॅब डिसीज. देन लीफ डिसीज. पुढचा आहे लीफ डिसीज. तो पानांवरती येतात. लीफ स्पॉट या ठिकाणी पहा, लीफ स्पॉट कसा पानांवरती या ठिकाणी दिसतो आहे, तो आहे लीफ डिसीज. देन ऑन द बेसिस ऑफ स्प्रेड अँड इंटेन्सिटी. पुढचा टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ स्प्रेड अँड इंटेन्सिटी. जसं आपण पेस्ट मध्ये पाहिलं, इंडेमिक, त्यानंतर एपिडेमिक पेस्ट ज्या पाहिल्या, स्पोरॅडिक पेस्ट, तसंच डिसीज मध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामध्ये फर्स्ट इंडेमिक डिसीज, when a disease occurs more or less constantly prevalent from year to year in moderate to severe form in a particular area. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये कमी अधिक प्रमाणात तो डिसीज आपल्याला दरवर्षी त्या ठिकाणी पाहायला मिळतो, त्याला आपण एंडेमिक पेस्ट असं म्हणतो. रॅट डिसीज ऑफ पोटॅटो इज एंडेमिक टू दार्जिलिंग. दार्जिलिंग मध्ये हा कमी अधिक प्रमाणात दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो. रॅट डिसीज ऑफ पोटॅटो, बटाट्यावरती हा येतो. देन एपिडेमिक और epiphytotic disease, a disease occurring periodically but in a severe or involving major area of the crop. आता हा जो डिसीज आहे तो पिरियडिकली म्हणजे कधीतरीच त्या ठिकाणी येतो आणि सेव्हर आणि मेजर एरिया त्या ठिकाणी तो अफेक्ट करतो. इट मे बी कॉन्स्टंटली प्रेझेंट इन लोकॅलिटी बट ऑकर सेव्हर ऑकेजनली. हा काही एरियामध्ये कॉन्स्टंटली पाहायला मिळतो, परंतु ऑकरिंग लोकल एरियामध्ये त्या ठिकाणी सेव्हर ऑकेजनली तो पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल रस डिसीज. देन स्पॉरॅडिक डिसीज, disease that occurs at very irregular interval and location
इन अ मॉडरेट टू सेव्हर फॉर्म विल्ड डिसीज. आता स्पोरॅडिक डिसीज जो आहे तर तो इरेग्युलर इंटरवल नंतर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हा डिसीज येईलच असं नाही, परंतु इरेग्युलर त्याचं ऑकरन्स आहे आणि मॉडरेट टू सेव्हर फॉर्म मध्ये तो पाहायला मिळतो. कमी अधिक प्रमाणामध्ये तो नुकसान त्या ठिकाणी करतो. फॉर एक्झाम्पल विल्ड डिसीज. देन फोर्थ, पेंडेमिक डिसीज ऑकरिंग थ्रू आउट द कॉन्टिनेंट और सबकॉन्टिनेंट रिझल्टिंग इन मास मॉर्टॅलिटी. आता पेंडेमिक डिसीज कशाला म्हणायचं तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तो पसरलेला असतो, खूप मोठा एरिया तो त्या ठिकाणी काबीज करतो आणि मास मॉर्टॅलिटी या डिसीजची असते, त्याला आपण पेंडेमिक डिसीज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. बटाट्यावरती आढळणारा हा जो करपा रोग आहे, लेट ब्लाइट, उशिरा येणारा करपा, तर हा डिसीज खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पसरतो आणि जास्तीत जास्त एरियावरती तो पाहायला मिळतो. हे झाले ऑन द बेसिस ऑफ स्प्रेड अँड इंटेन्सिटी ऑफ डिसीज, एंडेमिक, epidemic, sporadic and pandemic disease. Then on the basis of causes of pathogen, पुढचा डिसीज आहे ऑन द बेसिस ऑफ कॉजेस ऑफ पॅथोजन. पॅथोजनच्या कॉज नुसार या ठिकाणी डिसीज पाहायला मिळतात. त्यामध्ये फर्स्ट, इन्फेक्शियस डिसीज. कॉजल ऑर्गॅनिझम मे बी फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरस, निमॅटोड्स, हायर पॅरासाइटिक प्लांट्स. तर यामध्ये इन्फेक्शियस डिसीज जे आहेत तर ते काही कॉजल ऑर्गॅनिझम्स मुळे होतात. मग त्यामध्ये काही फंगसमुळे होतात, काही बॅक्टेरियामुळे, काही व्हायरसमुळे, काही निमॅटोड्समुळे किंवा हायर पॅरासाइटिक जे प्लांट्स आहेत, जसं आपण पाहिलं पॅरासाइटिक काही लोरॅन्थस आहे, त्यानंतर स्ट्रायगा आहे जवारवरती, हे पॅरासाइटिक प्लांट्स आहेत. यांच्यामुळे या ठिकाणी काही डिसीज तयार होतात किंवा पॅथोजन्स काही प्लांट वरती पॅरासाइट म्हणून त्या ठिकाणी राहतात, त्यामुळे काही डिसीज होतात. ते झाले इन्फेक्शियस डिसीजेस. देन नॉन इन्फेक्शियस डिसीज कॉज्ड बाय न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. पुढचे जे डिसीज आहे ते न्यूट्रिशनल डिफिशियन्सी म्हणजे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारे डिसीज. फॉर एक्झाम्पल खैरा डिसीज ऑफ राईस ड्यू टू झिंक डिफिशियन्सी. हे तुम्ही त्या ठिकाणी पाठच करून ठेवा, खैरा डिसीज ऑफ राईस ड्यू टू झिंक डिफिशियन्सी. हा बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा बोर्डाच्या एक्झाम मध्ये याच्यावरती रिकामी जागा विचारली जाते. खैरा डिसीज ऑफ राईस कॉज्ड बाय झिंक डिफिशियन्सी मुळे त्या ठिकाणी खैरा डिसीज होतो. या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे पहा कशा पद्धतीने ह्या राईस प्लांटचे त्या ठिकाणी पानं सुकलेली आहेत, ती झिंक डिफिशियन्सी म्हणजे झिंक ह्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे त्या ठिकाणी खैरा डिसीज होतो. तर हे झाले ऑन द बेसिस ऑफ कॉजेस ऑफ पॅथोजन्स, इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस. देन ऑन द बेसिस ऑफ होस्ट प्लांट. आता होस्ट प्लांट जे आहेत त्यानुसार त्या ठिकाणी डिसीज वेगवेगळे त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये फर्स्ट, डिसीज ऑफ सिरियल्स. सिरियल्स क्रॉप जे आहेत म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, हे सिरियल क्रॉप आहेत. यावर येणारे डिसीज त्या ठिकाणी वेगळे असतात. देन डिसीजेस ऑफ व्हेजिटेबल्स. काही फळभाज्या ज्या आहेत, भाजीपाला पिकं, व्हेजिटेबल्स, तर यांच्यावरती आढळणारे डिसीज त्या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. देन डिसीजेस ऑफ लेग्युम क्रॉप. त्यानंतर काही डिसीज जे आहेत तर ते लेग्युम क्रॉपमुळे, लेग्युम क्रॉप वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग त्यामध्ये काही डाळवर्गीय पिकं आहेत की ज्याच्या मुळांवरती गाठी असतात किंवा लेग्युम्स, मग त्यामध्ये काही ग्राउंडनट, तेलबिया आहेत. तर ह्यांच्यावरती जे डिसीज येतात ते लेग्युम क्रॉप डिसीज म्हणून ओळखले जातात. देन डिसीजेस ऑफ फ्लावर क्रॉप. त्यानंतर फुलझाडं जी आहेत मग त्यामध्ये रोज, त्यानंतर मेरीगोल्ड वगैरे असे जे फ्लावर क्रॉप्स आहेत त्यांच्यावरती येणारे डिसीज हे डिसीज ऑफ फ्लावर क्रॉप्स म्हणून ओळखले जातात. देन नेक्स्ट, प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. पुढचं जे या ठिकाणी आपला जो टॉपिक आहे त्यामध्ये प्रिन्सिपल्स अँड मेथड ऑफ पेस्ट अँड डिसीज कंट्रोल आपण याच्यामध्ये थोडक्यात पाहूयात. प्रिन्सिपल ऑफ पेस्ट कंट्रोल मे हॅव टू अप्रोचेस. त्याचे दोन त्या ठिकाणी अप्रोचेस आहेत. कंट्रोल प्लॅनिंग अगेन्स्ट पेस्ट ऑर डिसीज, त्यामध्ये कंट्रोल प्लॅनिंग सुरुवातीला करायचे, अँड कंट्रोल प्लॅनिंग फॉर क्रॉप.
त्यानंतर किंवा कंट्रोल प्लॅनिंग हे क्रॉप मध्ये करायचे किंवा पेस्ट अँड डिसीज मध्ये आपण करू शकतो. हा एक अप्रोच झाला. आणि सेकंड अप्रोच कंट्रोल प्लॅनिंग फॉर क्रॉप, आणि पूर्ण क्रॉप साठी कंट्रोल प्लॅनिंग करायचं. एक तर डिसीज आणि पेस्ट साठी हा पहिला टाइप, त्यामध्ये क्रॉप विचारात नाही घ्यायचे. आणि दुसरा टाइप आहे कंट्रोल प्लॅनिंग फॉर क्रॉप, क्रॉप साठी त्या ठिकाणी प्लॅनिंग करायची. दिस कंट्रोल प्लॅनिंग इज बेस्ड ऑन द फॉलोइंग प्रिन्सिपल्स. आणि हे जे कंट्रोल प्लॅनिंग आहेत तर ते त्याचे काही 5 प्रिन्सिपल आहेत, काही तत्व आहेत. ती तत्व आपण या ठिकाणी 5 पाहूयात. फर्स्ट, प्रिव्हेन्शन ऑफ पेस्ट अँड पॅथोजन्स. सुरुवातीला प्रिव्हेन्शन करायचं, म्हणजे ते डिसीज येऊ नये म्हणून आपण काही खबरदारी घ्यायची किंवा ते त्यांना प्रिव्हेंट करायचं. देन अवॉइड, सेकंड आहे अवॉइड एंट्री ऑफ पेस्ट अँड पॅथोजन. सेकंड प्रिन्सिपल आहे पेस्ट अँड पॅथोजनची एंट्री त्या ठिकाणी अवॉइड करायची. देन थर्ड प्रिन्सिपल रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. सेकंड थर्ड जे प्रिन्सिपल आहे रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. सेकंड थर्ड जो प्रिन्सिपल आहे रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. त्या ठिकाणी पेस्ट अँड डिसीज आपल्याला ऑब्झर्व झाले तर ते रिमूव्ह करायचे आणि डिस्ट्रक्ट त्या ठिकाणी करून टाकायचे. देन फोर्थ केमिकल कंट्रोल ऑफ पेस्ट अँड डिसीज. आणि चौथ्या स्टेजला आपण जर डिसीज अँड पेस्ट अटॅक त्या ठिकाणी जास्त असेल तर केमिकल कंट्रोल मेथडचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. देन फिफ्थ प्रिन्सिपल डेव्हलपमेंट और प्रोडक्शन ऑफ पेस्ट अँड डिसीज रेजिस्टंट प्लांट. जे प्लांट आपण सोईंग साठी वापरतो किंवा सीड्स वापरतो त्यामध्येच त्या ठिकाणी रेजिस्टंट डेव्हलप करायचा. त्यामध्ये जीन्स इन्क्लूड करायचे की जे असे जीन्स की ते डिसीज आणि पेस्टला त्या ठिकाणी प्रतिकारक ठरतील. उदाहरणार्थ आपण कॉटन मध्ये करतो, बीटी कॉटन वगैरे जे आहे तर ते पेस्ट अँड डिसीजला त्या ठिकाणी रेजिस्टंट व्हरायटीज तयार केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रिन्सिपल्स अँड मेथड ऑफ पेस्ट अँड डिसीज कंट्रोल आपण पाहत आहोत. त्यामधले प्रिन्सिपल्स आपण या ठिकाणी 5 पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं तर यामध्ये डिसीज, टाइप ऑफ डिसीजेस यामध्ये आपण सुरुवातीला पाहिले टाइप ऑफ डिसीजेस ऑन द बेसिस ऑफ सिम्पटम्स ऑफ डिसीज. त्यामध्ये मोझॅक, ब्लास्ट, ट्रॉट आणि स्मट डिसीज यांचं आपण पाहिले. त्यानंतर कॅन्कर, रस्ट. देन ऑन द बेसिस ऑफ अफेक्टेड प्लांट पार्ट्स त्यामध्ये रूट डिसीज, स्टेम डिसीज, फ्लावर डिसीज, फ्रूट डिसीज अँड लीफ डिसीज. देन ऑन द बेसिस ऑफ स्प्रेड अँड इंटेन्सिटी त्यामध्ये एंडेमिक डिसीज, इपिडेमिक डिसीज, स्पोरॅडिक डिसीज आणि पेंडेमिक डिसीज असे 4 टाइप आहेत. देन ऑन द बेसिस ऑफ कॉजेस ऑफ पॅथोजन्स मध्ये इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. देन लास्ट ऑन द बेसिस ऑफ होस्ट प्लांट त्यामध्ये डिसीज ऑफ सिरियल्स, डिसीज ऑफ व्हेजिटेबल, डिसीज ऑफ लेग्युम क्रॉप्स अँड डिसीज ऑफ फ्लावर क्रॉप्स. देन प्रिन्सिपल्स अँड मेथड ऑफ पेस्ट अँड डिसीज कंट्रोल त्यामध्ये 5 प्रिन्सिपल आपण पाहिले. प्रिव्हेन्शन ऑफ पेस्ट अँड पॅथोजन्स, अवॉइड एंट्री ऑफ पेस्ट अँड pathogen, then removal and destruction of pest and diseases, then fourth chemical control methods, and fifth development of production of pest and disease resistant plants. तर हे झाले प्रिन्सिपल अँड मेथड्स ऑफ पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी आपण थांबवत आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपण एक शॉर्ट युनिट या ठिकाणी घेतलेला आहे. धन्यवाद.